हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि ब्लॉग स्टार्ट करते 6 वाजता, बघू शकता। कारण की आहे ना, ब्लॉग बनवायचं म्हटलं की मूड नाही होत, बनवायचं म्हटलं की तब्येत तर काहीतरी होते। आणि सारखं भावाला आजारी आहे ना, त्याच्यामुळे मला तिकडे ये जा होते। त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग बनवत नाही बरं का। रील्स बनवते टाइम भेटला तेव्हा। तर मस्त अशी आज मी साडी वेअर केली, म्हटलं चला बनवूया। आणि आज उपवास पण आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला एक ब्लॉग बनवूया मस्तपैकी। आणि एवढी भुका लागल्या तुम्हाला सांगते, पोरांनी खाल्लंय, भुका सगळ्यांची उपवास आहे आज घरात A to Z। आमच्या घरात छोटी माझी पुतणी आहे ना 5-6 वर्षाची, तिने पण उपवास धरलाय आणि सगळ्यांचा उपवास आहे तुम्हाला सांगते। उपवास लागले मी काय काय आणून खाते पोरं, चला तुम्हाला दाखवते। आणि आम्ही सकाळी वडे केले होते, आता बघू संध्याकाळी काय बनवते तर तुम्हाला दाखवते मी। तर चला बघूया काय बनवूया काय नाही। मस्त अशी बसली आता, थोडेसे रील्स वगैरे बनवल्या आणि टाइमपास चाललाय। तर चला बघूया आज जेवणात रात्रीच्या काय काय। मी वरईचा भात आमटीच बनवणार आहे, तर चला। आताच दोघी बहिणीचं भांडण झाले बघा। ती रिमोट घेऊन बसलीये आणि तिच्याकडून रिमोट घेतले, ती गेली खाली। आणि ही बघा वेपर्स खाते, हिचा पण उपवास आहे, मोठीचा पण आहे, सगळ्यांचाच आहे। कसं पडलंय बघा चटे घेऊन लोड घेऊन। तर चला, असं पोरांचा उपवास असले की त्यांना चटरपटर, पण ते मला केळाचं खाल्लं ना मला तोंडाची साल्टेच निघते, काय माहिती मी खूपच नाजूक आहे बाबा, काय करायचं। तर चला हा का, चला मी आता तयारी करते। ते उपवासाचा भात आणि आमटी खाणार ना पप्पा, खायला आणणार आहेत ना? हा नाही, ठीक आहे। तर चला, होय खायसाठी उपवास कोण कोण धरायचं छोट्यापणी सांगा बरं। मी पण धरायची खिचडीसाठी, साबुदाण्याची खिचडी, पण आता भेटती तर खाऊ नाही वाटत। तर चला लागूया डिनरच्या तयारीला। हे बघा मस्त असं परला शिंदेचे गाणे, बापरे गावी असं ऐकायचं ना छोट्यापणी, लय भारी वाटायचं बघा। मस्त असे गाणे लावले, दिवाबत्ती झालेली आहे आपल्या इकडं मस्त, तर भारी वाटायचं। आमच्या गावामध्ये आहे ना महातीच्या मंदिरावर लय लागायचं छोट्यापणी। तर चला, माझा व्हिडिओ कॉपीराईट येईल मस्त असं, राहून द्या। बघा बाप आले आले इकडे घराने चालू झाले आणि मी धमकी दिली, म्हणते काय धमकी दिली मी त्यांना धमकी दिली, मला खायला नाही आणून दिलं ना बघा। इकडे लेकराचं बघा चिली पिली आमच्या घरातले, तर मी कशाची धमकी दिली चला तुम्हाला दाखवते। तर हे बघा किती दिवस झाले माहितीये का, इकडं खोबरं खायचं काम चालू, आपल्या मंदिरातून आणलंय। हे बघा हे मस्त बदाम आणलेत आणि हे काळी मनुके। तर बघा माझ्या अंगात ब्लडच नाहीये, त्याच्यामुळे मला हे काळी मनुके खूप दिवस झाले खायचे होते, म्हणून मी त्यांना महाग लागत होते तर आणच नव्हते। आज धमकी दिल्या दिल्या आणले बघा। तर असं आहे, काय सांगायचं, ब्लडच कमी व्हायलाय माझ्या अंगातला। आणि इकडं बघ एवढा भात असतोय का उपवास, 3 पावशेर नाही 1.5 पावशेर बोलले, बावळत नाहीये मी। हे बघा एवढा साबुदाणा 3 पावशेर कोण खाता का, 1 पावशेर भर पण पुरतो आपल्याला। इकडे बघा उपवासाला आता मस्त असं वरईचा भात आणि इकडे केळ आहेत आणि असं मस्त मस्त हे घेऊन बनवते। तर चला असं माझं खायचं आहे आता। बुक कंप्लीट आहे का बघणार ना मी, आता सगळं बघणार आहे आता। बघा व्हिडिओ मध्ये जोडते बघा आता मस्त असं जेवण वगैरे झालंय आणि मग मुलीचा अभ्यास करायला होती, आली तिच्याकडे होता मोबाईल, म्हणते मम्मी तू व्हिडिओ साठीच आली ना। तर चला आजकालचे पोरले चॅप्टर सगळं बुक काढू, व्हिडिओ बंद झाल्यावर बुक चेकिंगला केले का बघायचं। चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला आजसाठी एवढंच।